लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची इथे गुड न्यूज आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या महिलांना वडील नसेल, ज्यांना पती नसेल किंवा घटस्फोट झालेला असेल, तर तशा महिलांनी KYC कशी करायची, असा खूप सारे प्रश्न उद्भव होत होता. आणि त्यासाठी सरकारने आता एक नवीन ऑप्शन दिलेलं आहे. तर त्यासाठी खूप साऱ्या महिलांनी KYC केलेली नाही, की सरकार काही ना काही एक तोडगा काढेल. आणि नक्कीच सरकारने एक तोडगा काढलेला आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, आता आजचा तुम्ही हा व्हिडिओ बघशाल ना, त्यानंतर नक्कीच ज्या ज्या महिलांना पती वडील नसेल तशा महिलांनी KYC करायची आहे. तर जाणून घेऊया काय आहे अगत्याची माहिती. आणि लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा, ज्या महिला गरजू आहे त्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. तर जाणून घेऊया माहिती. तर ज्या महिलांना पती किंवा वडील नाही आहेत, अशा महिलांना आता आधार कार्डसाठी स्वतःचे नातेवाईक आहे त्यांचं आधार कार्ड टाकून KYC करू शकता, असं स्वतः जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा. आणि हे ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या नातेवाईकांचं म्हणजे घरात जे नातेवाईक आहे तर त्यांचं तुम्ही आधार कार्ड टाकून KYC करू शकता. ते हे नवीन ऑप्शन आहे आणि ह्या नवीन ऑप्शनमुळेच तुमची KYC होत आहे. तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सरकारने एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे आणि हा व्हिडिओ अगत्याचा असल्यामुळे पुढे शेअर करत राहा. असेच तुम्हाला नवीन नवीन रोज अपडेट बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.